महाजनको के वॉशरीज द्वारा कोल वॉश प्रक्रिया के बाद अच्छे दर्जे का कोयला जानबूझकर रिजेक्ट कोल के रूप में दर्शाकर खुले बाजार में बेचा जा रहा है। ऐसा मुद्दा विधायक किशोर जोरगेवार ने विधानसभा में उपस्थित किया। महाजनको के वॉशरीज द्वारा कोल वॉश प्रक्रिया के बाद तैयार होने वाले अच्छे दर्जे के कोयले को जानबूझकर रिजेक्ट कोयले के रूप में दर्शाकर खुले बाजार में बेचा जा रहा है। यह मामला विधायक किशोर जोरगेवार ने विधानसभा में उपस्थित किया। उन्होंने कहा कि यह बड़ा भ्रष्टाचार होकर इसकी जांच करने की मांग उन्होंने इस समय औचित्य मुद्दे पर अधिवेशन में की। वेकोली, MCL, MCAL व SCCL इन कंपनियों के खदानों में हर वर्ष करीब 13 करोड़ 78 लाख टन से अधिक कोयला निकाला जाता है। महाजनको ने कोयले की गुणवत्ता बढ़ाने के लिए निजी वॉशरीज को कोयला धुलाई का ठेका दिया। वॉशरीज से कोयला यातायात की जिम्मेदारी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडल को दी गई है, परंतु वॉशरीज से निकलने वाला उच्च दर्जे का कोयला रिजेक्ट कोल के रूप में दर्शाया जाता है और उसकी कीमत कम दिखाकर खुले मार्केट में बेचा जा रहा है। कुल 2 करोड़ 75 लाख 76 हजार टन कोयला इस तरह से निजी कंपनियों को बेचने की बात सामने आई है। उसका बाजारी भाव औसत 5,000 रुपए प्रति टन है, जिससे गैर व्यवहार की राशि 13,000 करोड़ से अधिक रुपए होने की बात विधायक किशोर जोरगेवार ने कही। इससे राज्य सरकार की तिजोरी का बड़ा नुकसान हो रहा है और अब तक का यह बड़ा कोयला घोटाला है। ऐसे में सरकार ने इस मामले की जांच कर संबंधितों पर कड़ी कार्रवाई करे और गैर व्यवहार को रोकने कोल वॉशरीज सीधे बिजली प्रकल्प के परिसर में ही स्थापित करने की भी मांग इस समय उन्होंने अधिवेशन में की। दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची गंभीर अशी गोष्ट अध्यक्ष महाराज की या ठिकाणी महाजनको असेल किंवा इतर उद्योग असतील ते कोळसा वॉश कोल घेण्याचं एक नावाखाली मोठं रॅकेट आहे। मी तुम्हाला जर आकडे सांगितले अध्यक्ष महाराज तर या सभागृहामध्ये सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे जाईल, त्या आकड्याकडे जाईल। हा जो वॉश कोल जो महाजनको कोल घेतो आणि तो त्याच्यातला रिजेक्ट कोल असतो, साधारणतः 20% कोळसा हा रिजेक्ट कोल म्हणून दाखवला जातो आणि त्याचा जर आकडा किंमत काढली तर मागच्या वेळेस हा मोठा घोटाळा अध्यक्ष महाराज 13 लाख साधारणतः 2.75 लाख कोटी टन इतका रिजेक्ट कोल दाखवलेला आहे आणि हा कोळसा 600 रुपये टनाने दिला जाते। जो वॉशिंग करणार आहे त्यालाच हा विकला जाते आणि हा रिजेक्ट राहतच नाही। मुळात त्या कोळशामध्ये आलेला उत्तम दर्जाचा कोळसा हा पहिले काढला जाते, तो 20% कोळसा बाजूला केला जातो आणि तो 600 रुपये टनानी घेतला जाते आणि याची जर घोटाळ्याची जर किंमत काढली अध्यक्ष महाराज तर हा 13,000 कोटीपेक्षा अधिकचा मोठा घोटाळा या ठिकाणी आहे। म्हणजे एकीकडे तफावत बघा अध्यक्ष महाराज, त्यांना 600 रुपये टनानी दिलं जाते आणि जो महाजनकोच्या प्लांट मध्ये आहे पॉवर प्लांट मध्ये त्याचा 1500 रुपये रेट मिळतो, 900 रुपये रोजचा हाच मोठा फरक आहे। आणि अध्यक्ष महाराज हे कोल वॉशरीची संकल्पना कोणाच्या सुपेक डोक्यातून आलेली माहित नाहीये, काही गरज नाहीये अध्यक्ष महाराज। या ठिकाणी जर कोल वॉशरी ओपन वॉश कोल करायचाच असेल तर या ठिकाणी महाजनको जिथे पॉवर प्लांट आहे त्या ठिकाणी खूप मोठी जागा आहे, पाण्याची उपलब्धता आहे आणि एवढं न करता पॉवर प्लांटच्या बाहेर या कोल वॉशरीची निर्मिती केलेली आहे, केवळ आणि केवळ हा भ्रष्टाचार करण्याकरता दिलेली आहे। आणि ज्या उद्देशातून याची निर्मिती झाली अध्यक्ष महाराज तो उद्देश कुठेही कमी होताना दिसत नाही। वॉश कोल याकरता वापरला पाहिजे की त्या माध्यमातून प्रदूषण कमी होईल। परंतु अध्यक्ष महाराज मी त्या जिल्ह्यातून येतो ज्या ठिकाणी 42% फॉरेस्ट कव्हरिंग आहे आणि एवढं असताना सुद्धा भारतातला 4थ्या क्रमांकाचा प्रदूषित जिल्हा म्हणून होतो। केवळ आणि केवळ आम्ही थर्मल एनर्जी निर्माण करतो, त्याच्यामुळे या ठिकाणी प्रदूषण होत आहे। अध्यक्ष महाराज जरा घंटी वाजवू नका, थांबा ना जरा। तुम्ही विदर्भातले असं काय करता? या ठिकाणी मला एवढीच विनंती आहे अध्यक्ष महाराज या ठिकाणी असणार आहे की आपण सरकारला हे निर्देशित करावे का हा रिजेक्ट कोल वॉश कोलच्या माध्यमातून होणारा जो मोठा भ्रष्टाचार आहे तो बंद करावा आणि कोल वॉशरी आपल्या पॉवर प्लांटच्या परिसरामध्ये जर आवश्यक असेल तर त्या ठिकाणी निर्माण करावे, ही एवढी माझी या ठिकाणी विनंती असणार आहे।